हिवाळ्यामध्ये बऱ्याचशा हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तर त्यापैकी मेथी एक आहे. आज ही फ्रेश मेथी वापरून आपण त्याची कसुरी मेथी बनवणार आहोत, तेही घरच्या घरी आणि खूपच सोप्या पद्धतीने. एकदम इन्स्टंट, म्हणजे 15 ते 20 मिनिटांमध्ये ही कसुरी मेथी बनवून तयार होते. तुम्हाला तर माहितीच आहे की कसुरी मेथी ढाबा स्टाईल रेसिपीजमध्ये किंवा रेस्टॉरंट स्टाईल भाज्यांमध्ये आवर्जून वापरली जाते. त्यामुळे भाज्यांचा स्वाद देखील वाढतो आणि चवही अप्रतिम लागते. त्यामुळे पनीर बटर मसाला, पनीरच्या इव्हन सर्वच डिशेसमध्ये कसुरी मेथी ही आवर्जून वापरली जाते. चला तर मग रेसिपी सुरू करूया. सर्वात आधी कसुरी मेथी बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची मेथीची जुडी निवडायची आहे हे मी तुम्हाला सांगते. इथे ज्याचे पानं लांब असतात ती मेथी आपल्याला इथे घ्यायची नाहीये. ज्याचे पानं आकाराने थोडेसे गोलाकार असतील किंवा छोटे पानं असतील अशा पद्धतीचीच मेथी आपल्याला इथे निवडायची आहे. तुम्ही बघू शकता असे पानांचा आकार थोडासा गोलाकार असावा. एकदम छोट्या आकाराचे पानं जे असतात मेथीला, तर त्या पद्धतीची मेथी आपल्याला इथे घ्यायची आहे. कारण की त्याला सुवासही छान असतो आणि आपल्या कसुरी मेथीला देखील मग त्याने छान स्वाद येतो. तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने पानांचे छोटेसे देठ ठेवायचे आहेत आणि बाकी सगळे जाड देठ आहेत ते काढून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपल्याला सगळी मेथी निवडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ह्या काड्या एकदम छोट्या प्रमाणात मी ठेवलेल्या आहेत. बिलकुल मोठ्या काड्या इथे आपल्याला ठेवायच्या नाहीयेत. आता मी हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही धुतलेली मेथी आपल्याला एका टॉवेलवर व्यवस्थित पसरून ठेवायची आहे, जेणेकरून त्याचं थोडंसं पाणी ऍब्झॉर्ब होईल. आता शंकरपाळी असो किंवा मेथीचे थेपले, डाळ असो किंवा कोणतीही भाजी असो, कसुरी मेथी घातल्यानंतर त्याला एक वेगळीच आणि छान चव येते. पण कित्येकदा काय होतं ना, बाजारामध्ये जी कसुरी मेथी असते त्याला फ्लेवरच नसतो आणि कालांतराने त्याच्यामध्ये किडे देखील होतात आणि त्याचा रंगही खूप डल झालेला असतो. तर त्यापेक्षा आपण घरीच कसुरी मेथी जर बनवली तर ती किती छान, त्याचा रंगही तसाच मेंटेन राहतो आणि चवही वर्षभरासाठी तशीच राहते. त्यामुळे घरीच मेथी बनवलेली चांगली. तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी याचं सुकलेलं आहे आणि मी आज जी इन्स्टंट पद्धत तुम्हाला दाखवणार आहे त्यापैकीच ही एक पद्धत आहे. इथे मी मायक्रोवेव्ह ओव्हनचं जे पॉट घेतलेलं आहे त्याच्यावर मी मेथी पसरून देत आहे. आज मी ओव्हन मध्ये इन्स्टंट पद्धतीने तुम्हाला ही कसुरी मेथी कशी बनवायची ते दाखवणार आहे. आता आपल्याला हे ओव्हन मध्ये ठेवायचं आहे. सुरुवातीला सामान्य टेम्परेचरवर 5 मिनिटासाठी मी ही मेथी ओव्हन मध्ये ठेवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता 5 मिनिटाच्या मध्ये थोड्या थोड्या अंतराला मी ही मेथी थोडीशी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे, म्हणजे ती सेम प्रमाणामध्ये कुरकुरीत होईल. तुम्ही बघू शकता आपली मेथी एकदम छान कुरकुरीत अशी झालेली दिसत आहे आणि 5 मिनिटांमध्येच ही मेथी छान बनवून आपली तयार होऊन जाते. आणि आपल्याकडे जर ओव्हन अवेलेबल नसेल तर तुम्ही हीच मेथी 2 ते 3 दिवस पंख्याखाली छान घरामध्ये वाळवून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपली ही मेथी क्रश होऊ लागलेली आहे आणि त्याचा रंग देखील अप्रतिम तसाच राहिलेला आहे. तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की फक्त ही मेथी आपल्याला घरामध्येच वाळवून घ्यायची आहे, उन्हामध्ये ठेवायची नाहीये, कारण की ती काळी पडू शकते आणि त्याचा रंग बदलू शकतो. म्हणून पंख्याखाली 3 ते 4 दिवस लागतात साधारण ही मेथी अशी कुरकुरीत आणि एकदम वाळायला. तर घरच्या घरी तुम्ही अशी मेथी बनवू शकता आणि कोणत्याही भाजीला तुम्ही वापरली तरी भाजीचा स्वाद अप्रतिम हा येणारच आहे. ताजी आणि वाळलेली मेथीची पाने अनेक आरोग्य फायद्यांसाठी ओळखली जातात. हे अँटीऑक्सिडंट, प्रथिने, लोह, कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे पचन सुधारण्यास आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. इतकंच नाही तर मधुमेहांमध्येही मेथी खूप फायदेशीर मानली जाते. त्यामुळे लवकरात लवकर या हिवाळ्याच्या सीझनमध्ये कसुरी मेथी बनवायला घ्या आणि हवाबंद डब्यामध्ये वर्षभरासाठी